नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकातील 4500 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न पाहत आहोत। यामधील हा आपला दुसरा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या ठिकाणी आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आहे यमुना पर्यटन। ऑप्शन सी आपलं बरोबर असणार आहे। तर या ठिकाणी पहा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत आहेत। त्याच्यानंतर गावगाडा ही पुस्तक कोणाचं आहे? तर त्रि. ना. अत्रे यांचं आहे। त्याच्यानंतर यमुना पर्यटन ही कादंबरी आहे बाबा पद्मनजी यांची। त्याच्यानंतर झोंबी ही आहे आनंद यादव यांची। आणि हे सगळं महत्त्वाचे पुस्तक आहेत, यांच्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा आहे? तर समानार्थी शब्दांचा असलेला गट सांगायचा आहे। या ठिकाणी ऑप्शन सी आपलं बरोबर असणार आहे। मेघ, जलद आणि घन हे काय आहेत? समान आहेत। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी ओळखायचे। तर याचं आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 बरोबर आहे। बी आणि सी हे काय आहेत? अयोग्य आहेत। बी कोणता आहे? बी आणि सी हे काय आहे? अयोग्य जोड्या आहेत। आणि ह्या योग्य जोड्या आहेत। आगंतुकच्या विरुद्धार्थी आमंत्रित आहे आणि शुद्ध पक्षाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? वद्य पक्ष येणार आहे। पण कृपणच्या विरुद्धार्थी शूर नाही येणार, तर कृपणच्या विरुद्धार्थी येणार आहे उदार आणि अनुजच्या विरुद्धार्थी येणार आहे अग्रज। तर या ठिकाणी या दोन बी आणि सीच्या ज्या जोड्या आहेत तर या चुकीच्या आहेत येथे। त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन 1 आपलं या ठिकाणी बरोबर आहे। बी आणि सी ही काय अयोग्य जोडी आहे। प्रश्न 4 पहा, सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडायचा आहे। तर खाली 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी सोने या शब्दाला समानार्थी कोणता शब्द आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन 4। सर्व पर्याय बरोबर आहेत। ऑप्शन 4 बरोबर आहेत। म्हणजे सोनेला कनक, सुवर्ण, हेम आणि कांचन हे चारही शब्द काय आहेत? समानार्थी आहेत। त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन 4, सर्व पर्याय बरोबर आहेत। प्रश्न 5 पहा, मी त्याला विचारले आहे ना, आमचे आम्ही पाहून घेऊ, आमच्यामध्ये डॉट डॉट तुला सांगितले कोणी? आता या ठिकाणी गाळलेली जी जागा आहे त्या जागेवर आपल्याला योग्य वाक्यप्रचार लिहायचा आहे। तर त्या ठिकाणी कोणता येणार आहे? तर मी त्याला विचारले आहे ना, आमचे आम्ही पाहून घेऊ, आमच्यामध्ये तोंड घालायला तुला कोणी सांगितले? ऑप्शन डी आपलं बरोबर येणार आहे। ऑप्शन डी बरोबर आहे। तोंड घालायला म्हणजे आमच्यामध्ये पडायला तुला कोणी सांगितले असा त्याचा अर्थ आहे। तर त्याचा वाक्यप्रचार येणार आहे तोंड घालणे। ऑप्शन डी बरोबर आहे। प्रश्न 6 पहा, मी वेळेत गेलो म्हणून तो भेटला, तो मला भेटला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे। वाक्य परत एकदा पहा, मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला। तर या ठिकाणी हा कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे? तर तो आहे परिणामबोधक। ऑप्शन डी बरोबर आहे। परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचा हा प्रकार आहे। तर या ठिकाणी याचं स्पष्टीकरण पहा, या वाक्यात म्हणून हा जो शब्द आहे तर तो उभयान्वयी अव्यय म्हणून वापरला गेलेला आहे। या ठिकाणी वाक्याचं कशा प्रकारे विश्लेषण होऊ शकतं पहा, मी वेळेत गेलो या क्रियेचा तो मला भेटला हा परिणाम येथे दर्शवलेला आहे। जेव्हा एखादी क्रिया घडल्यामुळे दुसरी क्रिया घडते तेव्हा म्हणून, सबब, याकरिता, तस्मात यांसारखी अव्यय परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणून वापरली जातात। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? तर एखादी क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येतो। या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडलेली आहे त्याचा परिणाम आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये दिसून येतो। आणि हे कोणत्या उभयान्वयी अव्यय प्रकारात येतो? तर ते परिणामबोधक या उभयान्वयी अव्यया प्रकारात येतं। आणि या ठिकाणी परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाचे शब्द कोणकोणते आहेत? तर म्हणून, सबब, याकरिता, तस्मात हे काय आहेत? परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असल्याचं सुचवतात। प्रश्न 7 पहा, खालीलपैकी कोणता शब्द शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही? तर या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नसलेला शब्द आहे ऑप्शन डी, अधिष्ठानवाचक। ऑप्शन डी बरोबर आहे। अधिष्ठानवाचक हा काय नाही आहे? शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही आहे। तर बाकीचे जे 3 आहेत ते शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। प्रश्न 8 पहा, गळ्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे। तर याचा अर्थ आहे ऑप्शन बी, प्राणांतिक संकटात घालणे। ऑप्शन बी बरोबर आहे, प्राणांतिक संकटात घालणे। प्रश्न 9 पहा,
हर्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर त्याच्या विरुद्धार्थी आहे खेद. ऑप्शन सी बरोबर आहे. हर्षच्या विरुद्धार्थी खेद आहे. प्रश्न 10 पहा. खालीलपैकी न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्यय कोणता आहे विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए किंतु. हा शब्द काय आहे? न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्ययाचा शब्द आहे. तर या ठिकाणी आणखीन कोणकोणते शब्द येतात पहा. किंतु, त्याचबरोबर परंतु, परी, बाकी ही उभयान्वयी अव्यय मागील वाक्यात काहीतरी उणीव किंवा न्यूनपणा म्हणजे कमीपणा असल्याचं दर्शवतात. म्हणून ही काय आहेत? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 11. ज्या विभक्तीत तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास डॉट डॉट तत्पुरुष समास असं म्हणतात. तर ज्या विभक्तीत तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असं म्हणतात. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या समासातील सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण आहे? ऑप्शन ए आपलं बरोबर असणार आहे. बहुव्रीही समास. ऑप्शन ए बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, बहुव्रीही समासात सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसतात तर त्यातून एका तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण म्हणून कार्य करतो. उदाहरणार्थ आपण इथे घेतलेला आहे दशमुख हा शब्द काय आहे? तर हा बहुव्रीही समासामध्ये येतो. आता दशमुख म्हणजे आपण त्याचा अर्थ काय लावणार? 10 मुख्य असलेला. येथे 10 आणि मुख्य या दोन्ही पदांपेक्षा यातून तिसराच आपल्याला अर्थ कोणता निघतो? रावण. हा तिसराच पदाचा आपल्याला अर्थ त्यातून निघतो. त्यामुळे हा इथे काय आहे? बहुव्रीही समास येणार आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 13 पहा. मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केलेला आहे? तर मलिन हा जो शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी असलेला शब्द कोणत्या वाक्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे ऑप्शन ए. स्वच्छतेचे पालन करावे. ऑप्शन ए बरोबर आहे. काही जण म्हणतील की ऑप्शन डी बरोबर आहे, पण सरांच्या पुस्तकामध्ये ऑप्शन ए बरोबर देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ऑप्शन ए लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 14 पहा. साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर हा पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. साबुदाणा हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे. प्रश्न 15 आहे. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली. या वाक्याचं काय करायचं? आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. तर याचं नकारार्थी वाक्य असणार आहे ऑप्शन ए. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली नाही. तर हे याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन ए. प्रश्न 16 पहा. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर या ठिकाणी नगर हा शब्द काय नाही आहे? भाववाचक नाम नाही आहे. तर हे 3 आहेत ते भाववाचक नाम आहेत. तर नगर हा शब्द सामान्य नाम आहे या ठिकाणी, जे एका विशिष्ट ठिकाणाबद्दल किंवा प्रकाराबद्दल सांगते. त्याचबरोबर चांगुलपणा, गुलामगिरी आणि तारुण्य हे जे शब्द आहेत हे भाववाचक नाम आहेत, जे गुण, अवस्था आणि भावना दर्शवण्याचं काम करतात. प्रश्न 17 पहा. मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी या शब्दात कोणत्या विभक्ती प्रत्यय आलेला आहे? तर यामध्ये तृतीय विभक्ती प्रत्यय आलेला आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. तर मुलांनी या शब्दात नि हा विभक्ती प्रत्यय लागलेला असून मराठी व्याकरणामध्ये तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय काय? तर ने, ए, शी हे एकवचनसाठी आणि नि, ई, शी हे अनेक वचनसाठी आहेत. त्यामुळे मुले या अनेक वचने नामाला नि हा प्रत्यय लागून मुलांनी हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे येथे तृतीय विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. प्रश्न 18 पहा. राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचे. तर घोड्यावर हा जो शब्द आहे त्यातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. घोड्या हा काय सामान्य रूप आहे. तर या ठिकाणी आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया. तर आपला मूळ शब्द काय आहे? घोडा हा शब्द मूळ आहे. आणि हा जेव्हा आपण वाक्यामध्ये त्याचा वापर करणार आहोत तेव्हा आपण त्याला कसं वापरणार? घोड्याचा किंवा घोड्याला किंवा घोड्यावर अशा प्रकारे आपण त्याचा वापर करणार आहोत. तर या ठिकाणी या वाक्यामध्ये वर हा प्रत्यय लागून काय झालेला आहे? घोड्यावर हा शब्द तयार झालेला आहे. आणि हा शब्द म्हणजे वर हा प्रत्यय लागल्यानंतर त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे? घोड्यावर अशा प्रकारे त्याचं रूप तयार झालेलं आहे. पण हा वर प्रत्यय लागण्यापूर्वी मूळ शब्दात जो झालेला बदल आहे त्याला आपण काय म्हणतो? सामान्य रूप असं म्हणतो. म्हणजे घोडा हा काय झाला? मूळ शब्द झाला. पण त्याला जेव्हा वर प्रत्यय लागणार आहे त्यावेळी काय त्याचं झालेलं आहे? घोड्या झालेलं आहे. यालाच आपण काय म्हणायचं आहे? सामान्य रूप म्हणायचं आहे. म्हणजे घोड्याचा घोडे, घोड्या असं झालेलं आहे. तर या ठिकाणी वर हा प्रत्यय लागण्यापूर्वी जो शब्द तयार होतो त्याला आपण काय म्हणायचं आहे? सामान्य रूप असं म्हणायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 19.
उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले या विधानातील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर याचा अर्थ आहे प्राण कासावीस होणे. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 20 आहे, यावर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर आवकच्या विरुद्धार्थी काय येणार आहे? जावक. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 21, तिच्याजवळ पुस्तक नाही. तर जवळ हा शब्द काय आहे सांगायचा आहे. तर हे शब्दयोगी अव्यय आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं? जेव्हा एखादा शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतो आणि त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये जवळ हा शब्द जो आहे तो तिच्या या सर्वनामाला जोडून आलेला आहे. त्याचबरोबर त्याने तिच्या व पुस्तक यांच्यातील काय दाखवलेलं आहे? जागेचा संबंध दाखवलेला आहे. त्यामुळे हे काय येणार आहे? जवळ हा शब्द येते. शब्दयोगी अव्यय येणार आहे. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. प्रश्न 22 पहा, दिवाळीला लोक दिव्यांची रोषणाई करतात. मिश्र वाक्य करायचं आहे. तर याचं मिश्र वाक्य होणार आहे, दिवाळी आली की लोक दिव्यांची रोषणाई करतात. हे याचं मिश्र वाक्य असणार आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 23 पहा, डॉट डॉट हा अर्थालंकार नाही. तर या ठिकाणी अर्थालंकार नसणारा कोणता आहे? ऑप्शन डी. यमक हा काय नाही आहे? अर्थालंकार नाही आहे. तर यमक हा शब्दालंकार आहे आणि बाकीचे जे 3 आहेत उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक हे अर्थालंकार आहेत आणि यमक हा शब्दालंकार आहे. प्रश्न 24 पहा, एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी चमत्कृती साधते तेव्हा एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे, येथे वापरल्यामुळे येणार आहे, जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा त्या अलंकाराला काय म्हटलं जातं? तर त्याला श्लेष अलंकार म्हटलं जातं. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 25 पहा, पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखायचा. तर या ठिकाणी तद्भव शब्द असणार आहे हात. ऑप्शन बी असलं बरोबर आहे. तर हात हा शब्द जो आहे तो मूळ संस्कृत शब्द आहे, जो काय म्हणून होता? तर हस्त. संस्कृतमध्ये तो हस्त म्हणून होता, पण तो मराठीत येतामुळे त्याच्यात बदल होऊन आलेला आहे. तर त्यामुळे त्याचं काय झालेलं आहे? हात आलेला आहे. म्हणजे संस्कृतमध्ये तो हस्त म्हणून होता आणि मराठीत जेव्हा तो शब्द आला तेव्हा त्याच्या मूळ रूपात बदल झालेला आहे आणि जेव्हा त्याच्या मूळ रूपात बदल होतो तेव्हा त्या शब्दाला काय म्हटलं जातं? तद्भव शब्द असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला याची PDF भेटून जाईल. धन्यवाद.